समोर आहे रेस्टॉरंट. मंदिराच्या इथे कार पार्क केली आहे. सकाळी आलो तर इथे आपल्याला जागा मिळेल पार्किंगला. विकेंड आहे म्हणून पण असेल, पण नंतर माहीत नाही ते जागा असेल का, तर तसं बघून या. पण यांच्याकडे काय काय आहे, नीर डोसा आहे, मँगलोरियन गोली भाजी आहे, कांदा भाजी आहे, अप्पम आहे, मँगलोरियन बन्स आहे. बाकी इव्हनिंगमध्ये पनीर डोसा वगैरे आहेत, बरेच डोस्याचे प्रकार आहेत. आपले मेदूवडा, इडली, उत्तप्पा हे सर्व नेहमीचे आयटम्स आहेत. हा फोटो आहे कत्तील या मंदिरातला, मँगलोरला मंदिर आहे ते. बाकी असं काय काय बघा, मिनी टिफिन पण आहे. तर आम्ही घेतलं आहे इडली वडा आणि सांबार दिले आहे, टोमॅटो मिरचीची चटणी दिली आहे, आपला कोकोनट चटणी आहे आणि एक वडा देतात, एक इडली दिली आहे क्वांटिटीमध्ये. बाकी इडली वड्याची साईज मीडियमपेक्षा थोडीशी मोठी आहे. इडली अजून मोठी असायला हवी होती, पण ठीक आहे. दुसरा घेतला आहे उपमा आणि शिरा मिक्स. भरतो आहे इकडे शिरा, पायनॅपल शिरा आहे, त्याच्यामध्ये चांगलंच तूप घातलेलं आहे. दिले याच्याबरोबर 2 चटण्या दिलेल्या आहेत. बघू टेस्ट करून कसे आहे. ओके, पहिले शिऱ्या आणि उपमामध्ये तूप खूप आहे. बाकी वडा क्रिस्पी आहे, इडली ठीकठाक आहे. पाणी वगैरे सर्व करण्यासाठी अशा रंगीत बॉटल्स दिल्या आहेत त्याने. किती झाले की बघू आमचे किती झाले आता. 120 रुपीज झाले आहेत दोन्ही डिशचे मिळून. इथे असं बाहेर पण जागा आहे, इथे उभं राहून खाऊ पण शकतो. इथे 6-7 लोक उभं राहून खाऊ शकतात. पार्किंगला तर आता जागा दिसते, 4 व्हीलरसाठी आहे. इकडे त्या बाजूला आहे, बरोबर मंदिराच्या समोर आहे दुर्गामाता मंदिर आहे. बरोबर दुर्गामाता मंदिरच्या समोर आहे ही कॅफे पद्मिनी. इकडे पार्किंगला जागा आहे. बाहेरून दाखवतो बघा कसं आहे. तर सरबत आणि ज्यूस पण आहे त्या बाजूला लावलेले फोटो. तर आपण डिश ठेवूया. तर खाऊन झालेलं आहे. तर हा तुमच्यासमोर हे मेनू कार्ड ठेवतो. प्राईस बघा काय काय आहे त्यांची, तुम्हाला इथं ट्राय करायला हरकत नाही. तर चला आता खाऊन झालेलं आहे, निघूया परत. आलो आहे हिरानंदानीत. तर आज पाऊस येईल असं ऑप्शन नाही, पाऊस येईल म्हणून. आणि मध्ये आम्हाला हे ऑरेंज कलरचे नारळ दिसले, घेतले नारळ. चला माझं पण पिऊन झालं आहे, एक पार्सल घेतलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आवडला असेल सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.